दगड शोधूया. परवा माझे एक मित्र नाशिकहून आले. मोठ्या आस्थेने माझ्या हातात एक पिशवी देत म्हणाले, आमच्या आवीने हे तुमच्यासाठी गोळा केले आहेत. पिशवीतून मी 5-7 लहान मोठे दगड काढले. एक दगड हिरवा निमुळता होता, दुसरा नेहमीचाच काळा दगड. पण ओढ्याच्या पाण्यात बराच वेळ राहिल्यामुळे त्याला एक गमतीचा आकार आला होता, कुत्र्याच्या तोंडासारखा. आवीसारखे माझे असे दगड मित्र कुठं पसरले आहेत. या मैत्रीसाठी आमची वयाची वगैरे काही अट नाही. आवीचं वय 7 आहे, तर दुसरे एक जण 50 वर्षाचे आहेत. दगड शोधण्याचं हे वेळ तर खरंच, पण ते गमतीचं आहे आणि गमतीचं आहे म्हणूनच मुलांनासुद्धा ते सहज लागतं. माझ्या घरी मी दगड जमवून त्यांना वेगवेगळ्या राशी करून ठेवल्या आहेत. काही दगड पांढरे, लांबून निमुळते आहेत. काही दगड नळीत घासून चपटे किंवा अंड्यासारखे गोल गुळगुळीत झालेले आहेत. काही तांबूस ठिपक्याचे आहेत. काही दगड खरे तर दगडच नाहीत. कन्याकुमारीहून मी आणलेले ते पोवळ्यांचे तुकडे आहेत. माझ्यापाशी काही दगड आहे, ते काश्मीरला झेलमच्या वाळूत मला मिळाले. माझ्या मुलाला परवा त्यांच्या एका मित्राने एक दगड दिला. तो इतका जड व काळा आहे की तो एका लोखंडाचा तुकडाच वाटावा. रंगीबेरंग गुळगुळीत दगडही माझ्या दगडांच्या राशीत पुष्कळ आहेत. एकदा माझा एक मित्र घरी आला. माझ्या दगडांचा संग्रह पाहून तो म्हणाला, तुम्ही खास अभ्यासासाठी हे दगड गोळा केलेले दिसतात. छे, केवळ सुंदर दिसतात म्हणून मी जमवले आहेत. त्या मित्राला मग दगडांचा एक कुत्रा दाखवत मी म्हणालो, विसावा घेत पुढचे पाय पुढं पसरून बसलेला हा कुत्रा आता दिसतोय तसा पूर्वी नव्हता. 4 पाय व नुसतं धड एवढंच प्रथम होतं. तोंड पाहिजे अशी त्याची मागणी होती. मित्र म्हणाला, या राशीतून त्याचं तोंड मिळालेलं दिसतंय तुम्हाला. कुत्र्याच्या तोंडासारखे 2-4 दगड माझ्यापाशी होती. मी खूप शोधून पाहिली, पण एक फार मोठा होता. तो आकाराने जमेना. दुसरा लहान पण काळा होता. तो रंगाना जमेना. असं होता शेवटी मी निराश झालो. असेच 2-4 महिने लोटले. आमच्या शेजारी एक बंगला आहे. एक दिवस त्याच्यासमोर मोठे खडे असलेली वाळू पसरण्यात आली. मी आणि माझा मुलगा त्या बंगल्यासमोरून जात होतो. एवढ्यात माझा मुलगा म्हणाला, आपल्या कुत्र्याचं मुंडकं पडलेलं दिसतंय त्या वाळूत. मी पाहतो तो खरंच तसं होतं. मग मुलानं तो दगड आणला. आम्ही मग घरी आलो व आमच्या टिपूला मुंडकं लावलं. ते इतकं बेमालूम लागलं की जणू काही टिपूनच आम्हाला त्या बंगल्याकडे जायला सुचवलं असावं. किंचित थांबून मी पुढे म्हणालो, आता टिपूच्या शेपटीचा प्रश्न आला. त्याची बसण्याची ऐट, हुशार सावध नजर आणि तोंड पाहून आम्ही म्हटलं की याला झुपकेदार मोठी शेपटी हवी. सुदैवानं शेपटी आमच्या दगडांच्या साठ्यातच सापडली. मग आम्ही सिमेंट कालवून एक छान बैठक तयार केली आणि त्यात टिपूला बसवलं. सिमेंटने मुंडकं जोडून पक्क केलं आणि शेपटी बसवली. आता हा टिपू बघा कसा छान दिसतोय. दगड जमवण्यात अशी गंमत आहे. कुत्रा, हत्ती, निरनिराळ्या तऱ्हेचे पोशाख केलेल्या स्त्रिया, फेटी बांधलेले मिशावाले पुरुष या दगडातून जणू आपोआप बाहेर आले आहेत. एकदा असं झालं की आम्ही कारल्याच्या लेण्यांजवळ हिंडत होतो. तिथे बाजूच्या एका खड्ड्यात वीजभर लांबीचा गुळगुळीत दगड दिसला. मी तो उचलायला गेलो पण तो अडून बसला. मग माझी मुलगी भलाभक्कम चाकू घेऊन आली. त्याने तो दगड मी सोडवू लागलो. अर्धा तास धडपड करून आम्ही तो बाहेर काढला. तो भला मोठा व विचित्र दगड होता. पिवळट व मोठ्या चमत्कारिक आकाराचा तो दगड घेऊन आम्ही पुण्याला आलो. एक वेगळा दिसणारा दगड आम्ही तो ठेवून दिला. एक दिवस तो दगड कोणी कसा हलवला कोणास ठाऊक. मला एक विलक्षण दृश्य दिसलं. एक माणूस माझ्याकडे पाहत होता, पण त्या माणसाला 2 डोळ्यांऐवजी नाकाच्या वर एक डोळा होता. नाक नकटं व टोकाशी थोडं मोडलेलं होतं. त्या माणसाची जीवनी जरा मोठी होती व तोंड किंचित जाड होतं. आत जीभ दिसत होती, पण त्याचा डोळा मात्र मोठा विलक्षण होता. मी एका उंच ठिकाणी त्या माणसाला आत ठेवलं आहे. एकाच डोळ्याचा तो माणूस मातीत सापडला. त्यावेळी त्याचं नाक खाली होतं व डोळ्याची भुवईतच होती. पण तरी तो वाट पाहत असावा की कुणीतरी काहीतरी आपल्याला या मातीतून वर काढेल आणि मग आपण सृष्टीची सारी रंगत पाहू. असं हे घडतं, पण त्यासाठी आपण दगड शोधले पाहिजेत. दगडातले आकार आणि रंग शोधले पाहिजेत. त्यासाठी खूप भटकलं पाहिजे व भटकताना डोळे उघडून ठेवले पाहिजेत. दगड लहान किंवा मोठा कसाही असला किंवा कोणत्याही रंगाचा असला तरी तो उचलावा. फक्त त्याला आकाराचा काहीतरी वेगळेपणा हवा. रंगीत दगड तर हवेच. दगड सापडला की लगेच त्यात संबंध कुत्रा किंवा माणूस दिसून येत नाही. तशी घाई न करता दगड धुवून स्वच्छ करून जमवून ठेवावे व त्याच्याकडे एकटक
पुन्हा पुन्हा पाहत राहावं. हळूहळू त्याच्या आकारातून काही ना काही दिसू लागतं. पण काही वेळा हत्तीचं शरीर किंवा त्याची नुसती सोंड दिसते. हत्तीच्या शरीराचा दगड मिळाला तर सोंडेचाही मिळेल अशा शोधात असावं. माझ्या बिनसोंडेचा एक हत्ती 1-2 वर्षे तसाच पडून होता. पण शेवटी त्याची सोंड मिळाली आणि तो पूर्ण झाला. यासाठी अर्थातच माणूस व इतर प्राणी यांच्या शरीरांची व अवयवांची ठेवण मनात असली पाहिजे. दगडात कुत्र्याचा आकार दिसण्यासाठी आपल्या मनात कुत्र्याचं चित्र हवं, म्हणजे चित्रकलेची आवड हवी. मातीचे चित्र करण्याचाही छंद हवा. मुख्य म्हणजे दगडावर आणि दगडमातीतून उगवणाऱ्या हिरव्या वनस्पतीवर व पृथ्वीवर वावरणाऱ्या प्राण्यांवर प्रेम हवं. दगडांमध्ये रंग, आकार, स्फटिक आहेतच. आपल्या रंगातून व आकारातून काय निर्माण होईल हे तुम्हाला सांगण्याइतका समजूतदारपणा दगडातसुद्धा तुम्हाला आढळेल. तुम्ही फक्त डोळे उघडे ठेवून पहा म्हणजे झालं.